गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण आपल्या टेक्स्टबुकमधला 3rd चॅप्टर बघतोय, तो आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. ठीक आहे. आता हा जो कॉलम आहे, या कॉलममध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन्स दिलेत. हे 4 क्वेश्चन जे आहेत हे तुमच्या टेक्स्टबुकमधले क्वेश्चन्स आहेत, इंट्रोडक्शनमधले. सो पहिला क्वेश्चन काय आहे बघा, इज द एनी सिमिलरिटी बिटवीन अ पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स. तर आन्सर काय आहे बघा, पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंग्स यांच्यामध्ये सिमिलरिटी ही असतेच, पण किती टक्के सिमिलरिटी असावी हे मोड ऑफ रिप्रोडक्शनवर डिपेंड असतं. सो यू कॅन से दॅट इन असेक्सुअल रिप्रोडक्शन ऑफस्प्रिंग्स आर एक्झॅक्ट जेनेटिकल कॉपी ऑफ देअर पॅरेंट्स. ओके. अँड इन asexual reproduction variation is totally absent because fusion of gamete is absent, hence variation is absent. But in a sexual reproduction gametes are fused with each other, male gamete and female gametes are fused with each other, and that's why offspring show lot of variation. ठीक आहे. पहिला क्वेश्चनचा आन्सर कळालं. दुसरा क्वेश्चन बघा, what are the roles of chromosomes in living organism. आता बघूया क्रोमोझोम म्हणजे काय आणि त्यांचा रोल काय आहे. बघा तिथे तुम्हाला एक सेल दिसते, ही एक ॲनिमल सेल आहे. ह्या ॲनिमल सेलमधला हा जो न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम असतो, कळालं का. आणि ह्या क्रोमोझोमच्या एका छोट्याशा पोर्शनवर DNA असतो. सो क्रोमोझोम कुठे असतो हे तुम्हाला कळालं असेल. सेलमध्ये न्यूक्लियस जो आहे, या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओप्लाझम असतो आणि ह्या न्यूक्लिओप्लाझममध्ये क्रोमोझोम्स असतात. आणि क्रोमोझोमचा एक छोटासा बँड म्हणजे DNA. ठीक आहे. तर बघा, क्रोमोझोम्स आर थ्रेड लाईक स्ट्रक्चर लोकेटेड इनसाइड द न्यूक्लियस ऑफ द सेल. ईच क्रोमोझोम इज मेड अप ऑफ प्रोटीन अँड सिंगल मॉलिक्युल्स ऑफ DNA. DNA इज नथिंग बट deoxyribonucleic acid passed from parents to offspring. DNA contains the specific instruction that make each type of living creature unique. आपली जी काय पर्सनॅलिटी आहे किंवा आपले जे काही कॅरेक्टरिस्टिक आणि फॅक्टर्स आहेत ते कुणावर डिपेंड असतात, ते DNA वरती डिपेंड असतात. जनरली आपण DNA म्हणजे काय कन्सिडर करतो, इट इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी. जेवढे सगळे कॅरेक्टरिस्टिक आहेत हे DNA मधून आपल्यामध्ये येत असतात. आणि हे कुठे असतात DNA, तर क्रोमोझोमवरती. परत एकदा बघा, क्रोमोझोम कसे असतात, दे आर थ्रेड लाईक लोकेटेड इनसाइड द न्यूक्लियस. लोकेशन काय आहे त्याचं, तर इनसाइड द न्यूक्लियस. ईच क्रोमोझोम इज मेड अप ऑफ प्रोटीन अँड सिंगल मॉलिक्यूल ऑफ DNA. DNA पासून आणि प्रोटीनपासून ते बनलेले असतात. क्रोमोझोम पास फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग, or you can say it is passed from generation to generation. DNA contain a specific type of instruction that make each and every living creature unique. ठीक आहे. आणि DNAचा आणि क्रोमोझोमचा रोल काय आहे, तर कॅरेक्टरिस्टिक ट्रान्समिट करणं किंवा जे युनिक कॅरेक्टरिस्टिक आहेत ते कुणामुळे असतात, तर बिकॉज ऑफ DNA. नेक्स्ट वन क्वेश्चन बघा, how are the hybrid seeds produced or what are the hybrid seeds. hybrid seed म्हणजे काय आणि ते कसे प्रोड्यूस होतात, असा क्वेश्चन तिथे विचारला आहे. आन्सर बघा काय आहे, a hybrid is created by crossing two different varieties of the same plant. ठीक आहे. दोन वेगवेगळ्या स्पेसिसमध्ये ज्या वेळेला क्रॉसिंग होतं त्यावेळेला त्याला काय म्हणायचं, हायब्रिडायझेशन. Crossing involves taking the pollen from the male flower of one plant and transferring it to the female flower parts of the different plant. Once the ovary of the female flower is pollinated, it will begin to swell and form fruit. The seeds that develop inside that fruit are hybrid seeds. इथे काय सांगितले बघा, मेल फ्लॉवरचे पोलन ग्रेन्स हे फिमेल फ्लॉवरच्या स्टिग्मावरती जाऊन लँड होतात. त्याच्यापासून जे फ्रूट फॉर्म होतं त्याच्यामधल्या सीड्स आहेत त्यांना आपण हायब्रिड सीड्स असं म्हणतो. हायब्रिड अशासाठी कारण इथे दोन वेगवेगळ्या व्हरायटी वापरल्या जातात आणि त्यामुळे ह्या दोन वेगवेगळ्या व्हरायटींमधले ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या हायब्रिड सीड्समध्ये
जातात किंवा त्याच्यामध्ये ते असतात. कळालं का? हायब्रिडायझेशन म्हणजे काय हे आपण लास्ट चॅप्टरमध्ये बघितलं आहे. आता आपण हायब्रिड सीड म्हणजे काय हे बघतो. कळतं आहे? हायब्रिड or hybridization is nothing but crossing of two different varieties of the same plant. Okay, when the crossing involves taking the pollen grain from the male flower, transferring into the female flower. Once the ovary is pollinated, it begins to swell and form fruit, and that fruit have seeds which are hybrids. Next one बघा question, which are the chromosome disorder or what are the chromosome disorder? Answer बघा, chromosome abnormalities can be numerical or structural. A numerical abnormality means the individual is either missing one chromosome from a pair or has more than two chromosomes which are missing. A structural abnormality means a chromosome structure has been altered or you can say it is mutate. ज्या वेळेला क्रोमोझोममधली पेअर जी असते ही पेअर मिसिंग असते किंवा क्रोमोझोमचं स्ट्रक्चर ॲबनॉर्मल असतं किंवा म्युटेट असतं, त्यावेळेला डिसीज होतात, त्यांना आपण काय म्हणतो? क्रोमोझोमल डिसऑर्डर्स किंवा क्रोमोझोमल डिसॅबिलिटीज और ॲबनॉर्मलिटीज. ठीक आहे. जनरली क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज ज्या असतात त्या जनरेशन टू जनरेशन पासआउट होत राहतात. थोडक्यात एखाद्या खानदानाचा जो काही टिपिकल रोग असतो किंवा एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत जो रोग जाण्याची शक्यता असते ते रोग क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीमुळे क्रिएट होतात. नेक्स्ट वन, ह्या चॅप्टरचे इंट्रोडक्शन बघतोय बघा. द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इट इज नोन ॲज हेरिडिटी और इनहेरिटन्स. ठीक आहे. हेरिडिटी किंवा इनहेरिटन्स म्हणजे काय? तर जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. जेनेटिक इन्फॉर्मेशन जे असते, जेनेटिकल कॅरेक्टरिस्टिक जे असतात त्या जनरेशन टू जनरेशन ज्या वेळेला पासआउट होत राहतात त्यावेळेला त्याला हेरिडिटी किंवा इनहेरिटन्स असं म्हणायचं. मराठीत त्याला आपण अनुवंशिकता असं म्हणतो. एखाद्या कुटुंबाची काहीतरी अनुवंशिकता असते, जसं की स्किन कलर असो, डिसऑर्डर असो, हाईट असो, काही असू शकतं. जे हे कॅरेक्टरिस्टिक आहेत जे अनुवंशिक असतात त्यांना इनहेरिटन्स किंवा हेरिडिटी असं आपण म्हणतो. तर नीट लक्ष द्या. Heredity or inheritance is nothing but transmission of genetic information from generation to generation. Next one, George John Mendel. तर हा कोण होता? ही इज अ फादर ऑफ जेनेटिक्स. ह्यानी जी जेनेटिक्स ब्रांच बनवली, काही टर्म्स ज्या बनवल्या, तेव्हापासून त्याला फादर ऑफ जेनेटिक्स अशी पदवी बहाल करण्यात आली. तर हा कोण होता बघा? ही वॉज अ फर्स्ट सायंटिस्ट हू एक्सप्लेन रिगार्डिंग इनहेरिटन्स. ओके, त्यांनी कशावरती एक्सप्लेनेशन दिलं? तर इनहेरिटन्सवर एक्सप्लेनेशन दिलं. ही परफॉर्म द एक्सपेरिमेंट ऑन गार्डन पी प्लांट्स. त्यांनी कशावरती एक्सपेरिमेंट केले? तर गार्डन पी प्लांट्सवरती एक्सपेरिमेंट केले. गार्डन पी प्लांट्सला तुम्ही सायंटिफिक लँग्वेजमध्ये पायसम सटायवम असं म्हणायचं. पायसम सटायवम. इन व्हेरी सायंटिफिक मॅनर. नाव हिज प्रिन्सिपल आर नोन ॲज मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. ह्याने जेवढे सगळे एक्सपेरिमेंट केले यांच्या सायंटिफिक वेनी जेवढं सगळं मॅन्युअर आहे, जर्नल आहे, त्याचे जे लॉज आहेत त्यांना आपण काय म्हणतो? मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. नेक्स्ट बघा. आता आपण ग्रेगर मेंडलविषयी काही इन्फॉर्मेशन बघूया. तो कोण होता आणि त्याने काय केलं ॲक्च्युली? ग्रेगर मेंडल वॉज अ सन ऑफ peasant farmer, was born in Moravia. He was the first gave the accurate explanation for the mechanism of inheritance by using hybridization technique. ग्रेगर मेंडल हा एक फार्मरचा मुलगा होता आणि त्याने काय केलं?
हायब्रिडायझेशन टेक्निक वापरून इनहेरिटन्सबद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला दिली. पुढे बघा, इनहेरिटन्स ऑफ द 7 traits in a garden pea plant were studied individually, one at the time, or in a combination of 2 or 3 characters at the time. He proceeded the data mathematically and statistically. तर त्याने काय केलं, पायसम सटायवम म्हणजे पी प्लांटवरती स्टडी केले आणि हायब्रिडायझेशन टेक्निक वापरून एकावेळी 2 वेगवेगळे कॅरेक्टर्स कंबाईन केले किंवा एकावेळी 2 किंवा 3 कॅरेक्टरवर त्याने स्टडी केला. जो त्याने डेटा क्रिएट केला हा डेटा त्याने मॅथमॅटिकली किंवा स्टॅटिस्टिकली प्रोसीड केला, एक्सप्लेन केला. त्याने जे काही ट्रेड्स वापरलेत ते काय काय होते बघा. ट्रेड्स म्हणजे अपोजिट कॅरेक्टर्स. इथे तुम्हाला एक डायग्राम दाखवली आहे, ही तुमच्या टेक्स्टबुकमधलीच आहे. तर इथे तुम्हाला 7 ट्रेड्स दाखवलेत. आता हे 7 ट्रेड्स काय काय आहेत बघा. 7 ट्रेड्स किंवा तुम्ही असं म्हणू शकता 14 कॅरेक्टर्स एकमेकांच्या अपोजिट हायब्रिडायझेशन करण्यासाठी जे कॅरेक्टर्स वापरतात त्यांना आपण ट्रेड्स म्हणतो. तर ते काय काय वापरले बघा. पहिल्यांदा त्याने सीड शेप स्टडी करायचं ठरवलं असेल तर तेव्हा त्याने सीडचा आउटर स्ट्रक्चर जो आहे तो कन्सिडर केला. इट इज राऊंड अँड रिंकल. या दोघांमध्ये हायब्रिडायझेशन घडवून आणलं. त्याच्यानंतर सीड कलर, इट इज येलो, इट इज ग्रीन, यांच्यामध्ये हायब्रिडायझेशन घडवून आणलं. अशा ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये एकमेकांवर हायब्रिडायझेशन केलं आणि त्यानंतर जो डेटा क्रिएट झाला तो त्याने सिस्टमॅटिक वेनी किंवा एका टेबलमध्ये इन्क्लूड केला. यांना काय म्हणायचं, 7 ट्रेड्स अँड 14 कॅरेक्टर्स. अँड ट्रेड्स आर नथिंग बट opposite characters, opposite genetic characters. For example, it is round, it is wrinkled, it is yellow, it is green, it is purple, it is white. These are opposite characters. आणखी डे टू डे लाईफमध्ये आपण ह्युमन बिंगसाठी जर ही टेक्निक वापरायची ठरवली तर आणखी तुम्ही काय घेऊ शकता, तर टॉल अँड डॉर्फ, दीज आर अपोजिट ट्रेट्स. ओके, नेक्स्ट वन बघा. Mendel's principle of heredity, which can become a fundamental law of heredity. Okay, fundamental law of heredity as proposed by Corin. He was also scientist. He visualized that traits as such are not inherited physically but are something present inside the genetic cell. To this something he coined the term as a factor that are responsible for expression of the particular character. The factors are now termed as gene. These factors occurs in a pair and segregate from each other during gamete formation without mixing. ठीक आहे. मेंडेलने जे प्रिन्सिपल सांगितले हेरिडिटीचे त्याला आपण आता काय म्हणून ओळखतो, फंडामेंटल लॉ ऑफ हेरिडिटी. ठीक आहे. आता कॉरेनने काय सांगितलं बघा. तर कॉरेन्स काय म्हणतो, तर असे काही फॅक्टर्स असतात जेनेटिक सेलमध्ये, ते काय करतात तर पर्टिक्युलर कॅरेक्टर एक्सप्लेन करतात किंवा एक्सप्रेस करतात. फॉर एक्झाम्पल, फेअर कलरसाठी काही टिपिकल फॅक्टर्स आहेत असं त्याचं मत होतं, किंवा टॉल ह्या कॅरेक्टरसाठी स्पेसिफिक जीन आहेत असं त्याचं म्हणणं होतं. पण त्यावेळेला त्याने जीन ही टर्म वापरली नाही. त्याने कोणती टर्म वापरली, फॅक्टर्स. सो याच्यावरून किंवा कॉरेननी कोणता शोध लावला, तर फॅक्टर्सचा किंवा जीनचा. आता ह्या फॅक्टर्सना आपण नाउडेज जीन असं ओळखतो. आणि जीन काय करतात, जीन एक्सप्रेस अ पर्टिक्युलर कॅरेक्टर्स, टॉल, डॉर्फ, स्किन कलर, हेअर कलर, color of pupil, etc. These factors occurs in a pair. आणि हे फॅक्टर्स कसे किंवा हे जीन कसे असतात, पेअर फॉर्ममध्ये असतात. बट दे गेट सेग्रेगेट फ्रॉम इच अदर ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. ते एकमेकांपासून वेगळे होतात. कधी, ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन, गॅमेट फॉर्म होत असतात तेव्हा. विदाउट मिक्सिंग, दे आर ऑलवेज प्युअर, दे नॉट मिक्स विथ इच अदर. नेक्स्ट, जीन.
आता हे जीन काय असतं? His experiments were carefully planned and involved large sample. He carefully recorded the number of plant of the each type and expressed his result as ratios. In a pea plant, structuring characters can be easily recognized. Contrasting characters can be easily recognized. 7 different characters in a pea plant were controlled by a single factor. The factors are located on the separate chromosome and those factors are transmitted from generation to generation. He introduced the concept of the dominance and recessive also. बघा, first, reason for Mendel's success. His experiments were carefully planned and involved large sample. त्याचा एक्सपेरिमेंट कसा होता? वेल प्लॅन्ड होता आणि त्याच्यामध्ये जे सॅम्पल इन्व्हॉल्व होते ते खूप सगळे सॅम्पल होते आणि त्या सॅम्पलला अनुसरून त्यांनी काय केलं? स्टॅटिस्टिकली आणि मॅथमॅटिकली टेबल बनवले आणि त्यानुसार त्याने आपल्याला काय दिलं? एक्सप्लेनेशन दिलं. सो फर्स्ट पॉईंट इज हिज एक्सपेरिमेंट वेअर केअरफुली प्लॅन्ड and large samples are there. Next, he carefully record the number of the plant and express his result as a ratio. त्यांनी जे काय एक्सपेरिमेंट केले त्याचा रेकॉर्ड त्यांनी नंबर ऑफ प्लांट्समध्ये किंवा स्टॅटिस्टिकली वेनी काय केलं? व्यवस्थित प्रेझेंट केलं इन अ फॉर्म ऑफ रेशो. इन पी प्लांट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कॅन बी इझिली रिकग्नाइज्ड. जे आपण कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स किंवा ट्रेट्स बघितले डायग्रॅममध्ये हे इझिली रिकग्नाइज्ड होते. फॉर एक्झाम्पल टॉल डार्फ, शेप ऑफ पॉड, शेप ऑफ सीड, कलर ऑफ फ्लावर एक्सेट्रा. द 7 डिफरंट कॅरेक्टर्स इन पी प्लांट वेअर कंट्रोल्ड बाय सिंगल फॅक्टर. ठीक आहे, त्यावेळेला जीनला काय म्हणून उद्देशत होते? तर फॅक्टर म्हणून. त्यावेळेला जीन हा शब्द नव्हता किंवा त्याचा शोध लागला नव्हता, तर त्यांनी काय केलं? तर फॅक्टर हा वर्ड यूज केला आहे तिथे. तर 7 डिफरंट कॅरेक्टर्स जे होते पी प्लांटचे, इट इज कंट्रोल्ड बाय सिंगल जीन और सिंगल फॅक्टर. इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा, परत एकदा बघा. 7 डिफरंट कॅरेक्टर्स इन अ पी प्लांट कंट्रोल्ड बाय सिंगल फॅक्टर. The factors are located on the separate chromosome. Factors are located on separate chromosome and these factors are transmitted from generation to generation. Factors कुठे located होते? At the separate chromosome. And that's why these factors are easily transmitted from generation to generation. He introduced the concept of dominance and recessive. जे आपण ट्रेट्स बघितले, हे ट्रेट्स जे आहेत किंवा सेपरेट कॅरेक्टरिस्टिक जे बघितले कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स, या कॉन्ट्रास्टिक कॅरेक्टर्समध्ये काही कॅरेक्टर्स डॉमिनन्स असतात आणि काही रेसेसिव्ह असतात. तर याबद्दलची कन्सेप्ट त्यांनी पहिल्यांदा मांडली. दीज आर सम रिझन ऑफ मेंडल सक्सेस. थँक्यू.